ग्रामपंचायतचे प्रथम नागरिक, लोकप्रिय सरपंच, या शाळेचे मुख्याध्यापक, सर्व अध्यापकगण आणि ते उपस्थित पालक आणि इतर सर्व सहकारी मित्रांनो, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सर्व बच्चे कंपनी. जिल्हा परिषदेची शाळा म्हटलं की पूर्वी एक वेगळं चित्र असायचं आमच्या लहानपणी. खऱ्या अर्थानं ती शाळा बदलली, आम्ही पण त्यात शिकलोय. तेव्हा बरेचदा ना, तुम्ही आता जसं यावर बसलेत ना तसंच आम्ही पण बसलोय, पण बरेचदा एवढं तुम्हाला आता फार चांगलं मिळालं, शाळेला पंखे वगैरे लागले सगळीकडे, तेव्हा फारच बिकट परिस्थिती असायची. आमच्या वेळेला ते पुस्तक असायची ना, त्यातल्या ज्या आकृत्या काढल्या त्या काळ्या असायच्या. ते चित्र बघितल्यावर ते खरं काय ते कळायचंच नाही कधी, डायग्राम बघितले की. पण आता तुम्हा लोकांना सर्वांना खूप चांगली पुस्तकं मिळतात, आणि विशेष म्हणजे संगणक पण आहे म्हणतात शाळेत. डिजिटल सगळं बोर्ड्स आहेत, सगळे एवढी सगळी सुविधा आहे छान. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं शिकवणारे चांगले चांगले अध्यापक वर्ग आहेत, शिकवणारे. तुम्ही मंडळी पण आहात. तुम्ही फक्त एवढंच म्हणेल की कोणी काय व्हायचं मनात असू द्या, बदलतं. आज वाटलं पोलीस दिसले पोलिसांसारखं व्हायचं, उद्या डॉक्टर दिसले तसं वाटलं आपल्याला डॉक्टर व्हायचं, पण आणखी काहीतरी दिसलं की सायंटिस्ट व्हायचं. पण यातलं काही जरी व्हायचं तर काय करावं लागतं, पहिलं अभ्यास. त्यामुळं चिकाटीने चांगला अभ्यास करायचा, छान अभ्यास करायचा. त्यातनं आयुष्यात कुठलाही व्यवसाय निवडता येतो. शेती करायची म्हटली तर यशस्वी चांगली शेती करता येतं, भरघोस पीक घेता येतं, डॉक्टर होता येतं, नर्स होता येतं, शिक्षक होता येतं, इंजिनियर होता येतं, सरकारी कार्यालयातले अधिकारी होता येतं. पाहिजे तो मार्ग निवडता येतो. पण त्या निवडीपर्यंत जायला आपल्याला काय करावं लागतं, अभ्यास. आता हा आपला जो काळ आहे तो अभ्यासाचा आहे. छान अभ्यास करा आणि पुढे अतिशय चांगले नागरिक व्हा. फक्त एकच लक्षात ठेवायचं की आता असे बोललात ना तुम्ही, बोलायला घाबरायचं नाही, प्रश्न विचारायला घाबरायचं नाही, ओपन ठेवायचं. काय हो हो काहीही नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हटलं तर पोलिसाला घाबरायचं नाही का, मला घाबरायचं. चला, घाबरायचं नाही. ठीक आहे, सर्व व्यवसायांसारखे तेही करतात. आणि इथून